नमस्कार. आज आपण बोलणार आहोत गुरु मिथुन राशीतच 11 मार्च पासून मार्गी होणार आहे. या भ्रमणाचे वेगवेगळ्या लग्नावर काय परिणाम होणार आहेत हे आपण विस्तृतपणे आज बघणार आहोत. गुरु हा मिथुन राशीतच होता आणि तो फक्त वक्री होता आणि 11 मार्च पासून जो तो मार्गी होणार आहे त्यातले शुभ परिणाम किती चांगले होणार आहेत प्रत्येक लग्नाला त्याचा आपण विस्तृतपणे चर्चा आज आपण करणार आहोत. याच्या अगोदर एक थोडा वेळ आपण गुरु या ग्रहाबद्दल महत्वाची माहिती घेऊया. तर आपल्याला जगात प्रसिद्धी किंवा फेम कुठला ग्रह देतो तर तो देतो सूर्य. आणि गुरु ग्रह हा आपल्याला मान सन्मान, सगळ्यात महत्वाचं मान सन्मान, भाग्य, प्रॉस्पेरिटी, ह्या सगळ्या गोष्टी गुरु ग्रह देतो. गुरु म्हणजे एक प्रकारे ज्ञानाचा दिवा असतो. फक्त गुरुचं बद्दल थोड्या गोष्टी वेगळ्या कशा आहेत की शनी ग्रहाला पण बऱ्याच दृष्टी असतात, मंगळाला पण दृष्टी असतात, पण गुरु ग्रहाच्या दृष्टी हा त्रिकोणात असतात. म्हणजे गुरु ज्या स्थानात असेल त्याच्याहून 5वी दृष्टी आणि 9वी दृष्टी याला खूप महत्व असतं. आता एखाद्या घरात पूर्ण अंधकार आहे आणि तिथे आपण दिवा ठेवला तर त्याचा दृष्टी किंवा त्याचा ज्ञानाचा उजेड हा सर्व घरामध्ये जाईल. फक्त जिथं दिवा असेल त्याच्या खाली मात्र अंधार असेल. म्हणून गुरुग्रह ज्या घरात असतो त्याची फळे एवढी आपल्याला मिळत नाही किंवा ती थोडी झाकली जातात, पण त्याच्या ज्या दृष्टी असतात 5वी दृष्टी आणि 9वी दृष्टी या दृष्टींची फळं आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कुंडलीत मिळत असतात. या कलियुगात शुक्राला खूप महत्व दिलं जातं कारण की शुक्र आपल्याला बरेच धनवर्षाव करतो, ऐहिक सुख देतो. राहूला तर कलियुगाचा राजा म्हणतात कारण की आपली डिझायर, मोठ्या प्रमाणाची डिझायर राहू पूर्ण करतो. पण गुरु या ग्रहाला कमी लक्ष देऊन किंवा त्याचं जे आपल्या आयुष्यात स्थान आहे ते कमी लेखून चालणार नाही. कारण की आपण देवळात किंवा देवधर्माला किंवा एखाद्या गुरुकडे कधी जातो जेव्हा आपल्याला आयुष्यात प्रॉब्लेम येतात तेव्हाच आपण त्यांच्याकडे जातो. गुरु अशा वेळी आपल्याला मदत करतो जेव्हा आपण फायनान्शियली वीक होऊ, शरीराने वीक होऊ, तेव्हाच आपण धावपळ करत कुठेतरी देवळात जातो. तर गुरुचं स्थान हे आपल्या आयुष्यात एक अनन्यसाधारण स्थान आहे. आणि एकदा काय गुरुची दृष्टी आपण गुरुकडे शरण गेलो की तो आपल्याला जोपर्यंत आपण त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडत नाही तोपर्यंत गुरु आपल्याला सांभाळून घेत असतो. त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. त्यासाठी गुरु हा ग्रह पत्रिकेत अत्यंत महत्वाचा आहे. गुरु आपल्या पत्रिकेत सगळ्यात पॉवरफुल कुठे असतो तर तो जेव्हा भाग्यस्थानात म्हणजे नवम स्थानात असतो तेव्हा तो सगळ्यात पॉवरफुल असतो. जेव्हा गुरु इथे असतो तेव्हा त्याची 5वी दृष्टी 1, 2, 3, 4, 5 ही लग्न स्थानावर पडत असते, म्हणजे स्वतःवर पडत असते. गुरु आपल्या स्वतःला एवढं मजबूत करतो, स्वतःची जी कार्यशीलता, स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःच्या गोष्टी बऱ्याच महत्वाच्या असतात त्याला एवढं मजबूत करतो. आणि 9वी दृष्टी ही पंचम स्थानावर बसते म्हणजे लक्ष्मी स्थानावर, भाग्याचं भाग्यस्थान म्हणजे पंचम स्थान. त्यामुळे गुरु हा 9व्या स्थानात सगळ्यात पॉवरफुल असतो. तसंच गुरु हा ग्रह 6व्या स्थानात पण तेवढाच इक्वल पॉवरफुल असतो. जरी 6व्या स्थानात शत्रू स्थान असेल तरी पण शत्रू जे काही आपल्याला त्रास देतात त्याचा मान सन्मान राखणं म्हणजे आपला स्वतःचा मान सन्मान त्यापासून राखणं हा गुरु ही 5वी दृष्टी 10व्या स्थानावर म्हणजे मान सन्मानाच्या आणि 9वी दृष्टी धनस्थानावर ही देत असतो. द्रौपदीच्या कुंडलीत गुरु हा 6व्या स्थानीच होता. शत्रूंनी त्यांना खूप त्रास दिला पण तिची गरिमा जी राखली गेली, तिचा मान सन्मान जो राखला गेला, त्याची दृष्टी ही 10व्या स्थानावर होती त्यामुळे राखला गेला. त्यामुळे ही स्थानं गुरुसाठी खूप महत्वाची असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून कारण की गुरु कुठलाही त्रिकोणात म्हणजे इथे असेल तर तो 1, 5, 9 या त्रिकोणात म्हणजे 5व्या स्थानावर 9व्या स्थानावर, दुसऱ्या स्थानात असेल तर 2, 6, 10 अर्थ त्रिकोण पूर्ण करतो, तिसऱ्या स्थानात असेल तर काम त्रिकोण पूर्ण करतो
आणि चौथ्या स्थानात असेल तर मोक्ष त्रिकोण सुरू करतो. पूर्ण ग्रह मालेत हा एकच ग्रह असा आहे की जो या सगळ्या गोष्टी करू शकतो. आता 11 मार्च पासून जो गुरु मार्गी होतोय त्याचा आपण प्रत्येक लग्न वाईज कसे कसे आपल्याला परिणाम मिळतील ते आपण बघायला स्टार्ट करू. तर सगळ्यात प्रथम ज्यांचं मेष लग्न आहे, कुंडलीत मेष लग्न, त्यांचा गुरु आता मिथुन राशीतनं मार्गी भ्रमण करतोय. तर या मिथुन राशीच्या गुरुची 5वी दृष्टी ही सप्तम स्थानावर पडेल आणि 9वी दृष्टी ही लाभस्थानावर पडेल. म्हणजे या ट्रायंगल मध्ये गुरु असणार आहे. तर याचे काय परिणाम होणार याच्यावर, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला आपल्या ज्या अपेक्षापूर्ती मोठ्या प्रमाणात होणारे व्यवसायाच्या, खूप मोठ्या व्यवसायाचा जो आपण विचार करत होतो, मोठ्या लोकांशी ओळखी, क्लब मधल्या लोकांशी भेटी करून ज्या थांबल्या असतील किंवा आपल्या जनसामान्य मधल्या ओळखीच्या लोकांमधनं जी आपली कामं अडकत राहिली होती आता, ती पूर्णत्वाने पूर्ण होईल. म्हणजे आपल्या व्यवसायाला खूप मोठ्या प्लॅटफॉर्मची जी आपण वाट बघत आहोत ती सगळ्यात महत्वाची पूर्ण होईल. बऱ्याच ठिकाणी तुमचा कुठला सडनली व्यवहार थांबला असेल, कुठनं आपल्याला पैसे येणार असेल, तर ते तुमचे यायला सडनली स्टार्ट होईल, पूर्ण तुमच्या अपेक्षापूर्ती होईल. दुसरी गोष्ट, ज्यांचं लग्न कार्य थांबली असतील, कारण की गुरुची 7व्या स्थानावर पण नजर जाते, खूप दिवसांपासून चाललं असेल, रिलेशनशिप मध्ये काही प्रॉब्लेम आले असतील किंवा लग्न कार्यात बसण्यात काही प्रॉब्लेम आले असतील, तर ती त्यांची पूर्ण होणार. तसेच जे कोण विवाह संस्थामध्ये काम करतात किंवा कार्यालय एखाद्याचं करायचं असेल, विवाह कार्यालय मॅरेज हॉल करायचं असेल, तर ते काही दिवस मागे अडकलं असेल तर ते त्यांची कामं पूर्ण होईल. विवाह संस्थेतल्या लोकांसाठी पण ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आता गुरुची सगळ्यात मोठी रेमेडी काय आहे, ती सगळ्या लग्न लोकांना लागू होते. की सगळ्यात मोठी रेमेडी, गुरु हा कशाचा ग्रह आपण मानलाय, तर तो रिस्पेक्टचा ग्रह मानलाय. तर जेव्हा आपण दुसऱ्याला डिसरिस्पेक्ट करतो, दुसऱ्याचा अपमान करतो, तर ते आपण आपलाच गुरुग्रह एकदम चुकीच्या पद्धतीने त्याचं प्राबल्य कमी करत असतो. त्यामुळे दुसऱ्यांचा नेहमी रिस्पेक्ट करणं ही गुरुग्रहाची सगळ्यात मोठी रेमेडी आहे. तसंच आता याची 9वी दृष्टी जेव्हा मिथुनीत असेल गुरु, मेष लग्नवाल्यांचं मिथुन राशीत म्हणजे 3ऱ्या स्थानात गुरु आहे, त्याची 9वी दृष्टी ही 11 कुंभ राशीवर जाते. तर कुंभ राशीचं आपल्या घरात जे स्थान आहे ते पश्चिम दिशेला कुंभ राशीचं स्थान आहे. तिथं सगळ्यात महत्वाचं, तुम्ही गरुडाची स्थापना करा, तुम्हाला या कालावधीत अतिशय चांगले रिझल्ट मिळतील. आता आपण वृषभ लग्नांच्या व्यक्तींसाठी या गुरुचे भ्रमण काय परिणाम देणार आहे त्याकडे बघूया. आपला आता वृषभ स्थान आहे, आपला गुरु मिथुन राशीत आहे म्हणजे धनस्थानात आहे आणि त्याची दृष्टी 6व्या स्थानावर आणि 10व्या स्थानावर पडली. तर 6व्या स्थानावर जेव्हा दृष्टी पडते गुरुची, तेव्हा बरेच काळ आपण एखाद्याशी बोलत असतो कॉम्प्रोमाइज साठी किंवा एका बँकेशी किंवा पतसंस्थांशी जेव्हा बोलत असतो, तेव्हा त्यांची लीगल गोष्टी ही पूर्ण व्हायची वेळ आलेली आहे. कुठलंही भांडण तंटे, शत्रू बरोबर वादविवाद, लीगल गोष्टी या आपल्या सकारात्मक बाजूने सेटलमेंट खूप चांगले होतील. किंवा जर सेटलमेंट झाली नाही तर निकाल हा आपल्या बाजूनेच 100% येणार. तसंच आपल्या मान सन्मान ही वाढण्याची वेळ झालेली, कारण की 10व्या स्थानावर पण गुरुची दृष्टी आहे. शत्रू कुठल्याही परिस्थितीत आपल्यावर कुठलाही आपला अपमान होईल असं कुठल्याही गोष्टी तो करू शकणार नाही. तसेच नवीन बिझनेससाठी किंवा एक्सपान्शनसाठी आपले लोन ऍप्लिकेशन्स काही असतील तर बँक एकदम आरामात ते मंजूर करतील. इव्हन आपल्या व्यवसायासाठी, वृद्धीसाठी अतिशय चांगला ही वेळ आहे. आता ज्यांचे मिथुन लग्न आहे त्यांच्या कुंडलीत गुरुची दृष्टी डायरेक्ट 5व्या आणि 9व्या भाग्यस्थानावर जाते. आता अगोदर पण आपण डिस्कस केलं होतं, गुरुसाठी भाग्यस्थानावरची दृष्टी ही सगळ्यात बेस्ट दृष्टी, अतिशय चांगली दृष्टी. ती भाग्यस्थानावर दृष्टी असल्यामुळे आपली बरीच धार्मिक कार्य बऱ्याच दिवसापासून राहिलेली ती पूर्ण होतील. कोणी मंदिराचं काम करायचं असेल, ते अपूर्ण राहिलं असेल ते पूर्ण होईल.
काशी विश्वनाथचं दर्शन आपण निश्चित घेतलं पाहिजे. तसेच वेगवेगळे प्रवास, लांबचे प्रवास, धार्मिक प्रवासासाठी आणि भाग्यवर्धक सगळ्या गोष्टी या काळखंडात आपल्याला अतिशय व्यवस्थित पूर्ण होतील. 5व्या स्थानावर दृष्टी असल्यामुळे आपले गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बरोबरचे पण संबंध सुधारतील. नवीन कोणी आपल्या आयुष्यात यायचं असेल तर ती वेळ येईल. तसंच संततीचा पण उत्कर्ष अतिशय चांगलं होईल. या कालावधीत जी लोक मंत्र साधनेत आहे, ज्योतिष्यात आहे, त्यांना मंत्र साधनेद्वारे अतिशय चांगले रिझल्ट या काळात मिळतील. तसेच मागच्या जन्माची जी काही चांगली कार्य होती त्या या जन्मात त्याची अतिशय चांगले आपल्याला रिझल्ट या काळात 100% गुरु आपल्याला देईल. तसेच आपण कुठलं नवीन शिक्षण घेत असाल शैक्षणिक याच्यात, ती कामं अतिशय चांगल्या प्रकारे आपलं शिक्षण पूर्ण होईल. या काळात तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा कुठल्याही सट्टा मार्केटमध्ये कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली तर ती तुम्हाला 100% यश देणारी ठरेल. कारण की गुरुची राहूवर पण आता दृष्टी आहे. गुरु आता मिथुन राशीत आहे आणि राहू आता कुंभ राशीत आहे. त्यामुळे गुरुची कुंभ राशीवर 9वी दृष्टीचे, त्यामुळे राहू पण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क आता घेणार आणि ती तुमच्या स्वभावात येईल. त्यात पण तुम्हाला जर तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली तर 100% तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पण अतिशय चांगला फायदा होईल. ज्यांचे कर्क लग्न आहे त्यांच्यासाठी हा काळ बरीच सुख वस्तूंची पूर्तता होण्याचा काळ आहे. कारण की त्यांचा गुरुग्रह हा मिथुन राशी म्हणजे 12व्या स्थानात आहे, पण त्याची दृष्टी ही 4थ्या स्थानात म्हणजे सुखस्थानावर जाते, आईच्या स्थानावर जाते, जन्मस्थानावर जाते, घराच्या स्थानावर जाते आणि 9वी दृष्टी ही 8म स्थानावर जाते. तर ज्यांची घराचं काम करायचंय, राहिले रिन्युएशन करायचंय, नवीन वाहन घ्यायचंय, नवीन कुठली गोष्ट रिन्युएट करायची, नवीन फ्लॅट घ्यायचंय, नवीन बंगला बांधायचंय, त्याच्यासाठी हा अतिशय उत्तम काळ आहे. तसंच जगात सर्वात मोठा गुरु हा आई आहे. त्यामुळे आई बरोबरचे संबंध अतिशय चांगले तुमचे सुधारतील. आईकडनं तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचे फायदा होईल. त्यामुळे आईची संबंध ज्यांचे आता खराब आहे किंवा जाणं येणं होत नाहीये ती लोक आईशी बरेच चांगल्या पद्धतीने संबंध निभावतील. तसंच 8व्या स्थानावर दृष्टी असल्यामुळे तुम्हाला गुप्तरित्या धनाचा बराच वर्षाव तुमच्याकडे होईल. बरेच जुनी अडकलेली कामं आहेत, जमिनी खालची गोष्टी आहेत, त्या गोष्टी मात्र तुमच्या फास्टली एकदम फास्ट मध्ये तुमची मार्गी लागतील. तसंच ऑकल्ट सायन्स हे 8म स्थान दाखवतं. ऑकल्ट सायन्स ज्यांच्या कुंडलीत केतू हा ग्रह पण चांगला आहे त्यांना ज्योतिष, भविष्य तसंच ऑकल्ट मध्ये कुठल्याही तांत्रिक मांत्रिक साधने खूप चांगला परिणाम हा तुमचा गुरु यावेळेस देईल. तसंच इन्शुरन्स, सासऱ्याकडच्या लोकांशी संबंध सुधारणं, त्यांच्याकडनं एखादी संपत्ती तुमच्याकडनं येणं हा गुरु दाखवतो. ज्यांचं सिंह लग्न आहे त्यांचा गुरु आता लाभस्थानात आहे आणि त्याची पहिली 5वी नजर ही 3य स्थानावर जाते आणि 9वी नजर ही 7म स्थानावर जाते. तर बऱ्याच दिवसापासून त्यांची जुनी प्रॉपर्टी विकली गेली नाहीये, जुने वाहन विकले गेले नाहीये, अशा लोकांची जुन्या प्रॉपर्टी बद्दलची जे काही तंटे होते किंवा जी विकली जात नव्हती ती 100% या काळात विकली जाणारच जाणार. त्यांनी त्यांच्या हॉबी डेव्हलप करून एवढा नवीन व्यवसायाचे मार्ग मोकळे होतील. त्या व्यवसायाचे मार्ग त्यांना नवीन हॉबीमधनं त्यांना दिसेल. त्यांनी नवीन कुठलंही ऑनलाईन एज्युकेशन घेतलं तर त्यातही त्यांचा व्यवसाय अतिशय चांगला राहील. ही लोक जेवढं ट्रॅव्हलिंग करतील तेवढं त्यांचा खूप जास्त भाग्योदय होणार आहे. म्हणजे हॉबी ट्रॅव्हलिंगद्वारे त्यांना भाग्योदय होणार आहे. जुन्या प्रॉपर्टी विकल्या जातील. तसेच लहान भाऊ बहिणांबरोबर बिझनेसच्याही अपॉर्च्युनिटी यांना इथे येणार आहे. तर दृष्टी 7म स्थानावर असल्यामुळे 7म स्थानाची जी काही आपली शुभ कार्याची किंवा शुभ गोष्टींची जी काही चांगली परिणाम आहेत ते आपल्या यावेळेस दिसून येतील. 7म स्थान हे 10व्यावरचं 10वे स्थान आहे. त्यामुळे व्यापारात सगळ्यात श्रेष्ठ स्थान आहे. अशा लोकांचा रिटेल व्यवसाय जर असेल तर त्यात पण प्रचंड प्रमाणात ही वाढ होती. ज्यांचे कन्या लग्न आहे त्यांचा गुरु हा ग्रह आता 10व्या स्थानात स्थित आहे व त्याची 5वी
आणि 9वी नजर ही धनस्थानावर जाते, षष्ठ स्थानावर जाते. म्हणजे लक्ष्मी स्थानावर, दोन्ही मोठ्या लक्ष्मी स्थानावर ही नजर जाते. आता धनस्थानावर दृष्टी गुरुची जाणं म्हणजे तिथं आपण फॅमिलीशी पण रिलेशन किंवा फॅमिली पण बघतो. धनाची वृद्धी इतर होईलच होईल, पण जुनं काही आपल्या फॅमिलीत घरासंबंधी वाद असतील ते मिटतील आणि ते घराचे नाव आपल्या नावावर येऊ शकते ती प्रॉपर्टी, किंवा घरात काही सोन्या चांदी निर्मिती काही वाद असतील तेही मिटून ती प्रॉपर्टी आपल्याकडे येऊ शकते. तसेच फॅमिलीत असल्यामुळे आणि गुरु हा ग्रह वृद्धी करणारा असल्यामुळे आपल्या स्वतःला संततीचे चांगले योग आहे, किंवा आपल्या फॅमिलीत संतती योगाचे अतिशय चांगले योग आहे. तसेच आपल्या फॅमिलीत वयस्कर माणसाचं कुठल्याही प्रकारे बक्षीस म्हणा किंवा त्यांचं डिवाइन ब्लेसिंग हे आपल्याकडे येण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळे फॅमिलीतल्या लोकांची रिलेशन हे खूप चांगले राहणार आपले. त्यांच्यापासून बरीच संपत्ती पण मिळण्याचे योग आहेत. आणि या लोकांना आता गोल्ड आणि सिल्वर मधली इन्व्हेस्टमेंट ही अतिशय चांगली ठरू शकते. गोल्डची इन्व्हेस्टमेंट विशेषतः ही चांगली प्रभावी ठरू शकते. तसेच ज्यांचा व्यवसाय सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये म्हणजे लीगल सर्व्हिसेस, सीएच्या सर्व्हिसेस, हॉस्पिटल सर्व्हिसेस या लोकांसाठी पण हे दिवस अतिशय चांगले आहेत. त्यांची प्रॅक्टिस बरीच वाढेल. तसेच डॉक्युमेंट रित्या किंवा कर्ज, ज्यांच्याशी कर्ज आहे आपलं किंवा आपण कोणाला कर्ज दिलं असेल ती येण्याची आता खूप चांगले दिवस आहे. किंवा आपल्यावर कर्ज असेल तर ते मिटण्याचे सुद्धा अतिशय चांगले दिवस आहेत. परत इथे स्पर्धा परीक्षेसाठी खूप चांगले योग दर्शवतात. कुठल्याही स्पर्धा परीक्षेत आपल्याला सहज यश मिळू शकतं. ज्यांचे तुळ लग्न आहे त्यांचा गुरु आता भाग्यस्थानात आहे आणि भाग्यस्थानावरनं ती 5वी दृष्टी लग्न स्थानावर टाकतंय आणि 9वी दृष्टी ही पंचम स्थानावर टाकतंय. तर या काळात आपण स्वतःवर जास्त प्रेम करणार. प्रॉपर्टी, वाहन, काम, धंदा या सगळ्यापेक्षा महत्व कशात आहे तर त्या स्वतःला आहे. ही गोष्ट तुम्हाला उमगणार आणि त्याच्यावरच आपण जास्त लक्ष देणार. स्वतःचं नॉलेज वाढवणार, स्वतःच्या हॉबी चांगल्या करणार, जास्तीत जास्त चांगलं नॉलेज घेणार आणि पुढच्या वर्षी लगेचच हा गुरु तुमच्या धनस्थानावर दृष्टी टाकेल. तर या नॉलेजचा तुम्ही धनासाठी खूप चांगला उपयोग करू शकता. स्वतःचा ओरा अतिशय चांगला वाढवून खूप पॉझिटिव्ह चेंजेस यामध्ये या काळात तुम्हाला येतील. तसेच तुमच्या प्रेमात त्यावेळेस यश येईल. या काळात रिलेशनशिप प्रॉब्लेम असतील तर ते मिटून जातील. त्यात खूप चांगला सुधार येईल. तुम्ही बरेच वर्ष जे विचार करत होता एखादं प्रॉडक्ट नवीन शोधून काढायचं, प्रोडक्शन करायचं, ते 100% या काळात तुमचं प्रोडक्शन नवीन स्टार्ट होईल. आणि शेअर मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगली फळं अपेक्षित आहे. तसेच जी लोक कला क्षेत्रात आहेत, चित्रकार आहेत, म्युझिक डायरेक्टर आहे किंवा संगीताशी संबंध आहे किंवा ऍक्टिंगशी संबंध आहे, त्यांना अतिशय चांगलं नेम आणि फेम या काळात खूप चांगलं आपल्याला त्याची फळं अपेक्षित आहे. आता ज्यांचे वृश्चिक लग्न आहे त्यांचा गुरु आता अष्टमात आहे आणि अष्टमातला गुरु हा त्यांच्या 12व्या स्थानावर दृष्टी टाकतोय आणि 4थ्या स्थानावर दृष्टी टाकतोय. तर त्याचे काय परिणाम आपल्याला 11 मार्च पासून बघायला मिळणार आहे ते आपण बघूया. गुरुची दृष्टी 12व्या भावावर आली की सर्वप्रथम खर्च वाढू शकतो, पण हा खर्च अनेकदा उपयुक्त इन्व्हेस्टमेंट मध्ये बदलतो. याच काळात एक्सपान्शनचे योग पण खूप मजबूत होतात. व्यवसाय वाढवण्याचा विचार, नवीन शाखा, नवीन लोकेशन, नवीन क्लायंट, नवीन बाजारपेठ, विशेषतः फॉरेन कनेक्शन मधून बऱ्याच संधी आपल्याला मिळतात. 12व्या भावावर गुरुची दृष्टी असेल तर फॉरेन सेटलमेंट, फॉरेन ट्रेड, इम्पोर्ट एक्सपोर्ट. 12वा भाव हा गूढ साधना, ध्यान, अंतर्मन आणि सूक्ष्म अनुभवाचा भाव आहे. गुरुची कृपा आली की व्यक्तीचं मन मेडिटेशन, जप, साधना, तांत्रिक विद्या, गुप्तस्थान, आध्यात्मिक शोध याकडे वळू शकतो. गुरुची दृष्टी 4थ्या भावावर पडली की घराशी संबंधित शुभकार्य वाढू शकतात. घर बांधण्याचा विचार पूर्णत्वाकडे जाऊ शकतो. नवीन घर, नवीन प्लॉट, नवीन रिन्युएशन, गृहप्रवेश, मांगलिक कार्य याचे योग निर्माण होतात.
जी लोक रिअल इस्टेटमध्ये घर बांधणी, इंटिरियर, कन्स्ट्रक्शन मटेरियल, आर्किटेक्चर किंवा वाहन उद्योगात आहे, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णकाळ ठरू शकतो. म्हणजे ज्यांचं धनु लग्न आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगले दिवस घेऊन येतोय. हा गुरु आता त्यांच्या सप्तम स्थानी विराजमान आहे आणि त्याची दृष्टी ही लाभस्थानावर जाते आणि तृतीय स्थानावर पण जाते. तर त्याचे काय काय परिणाम आपल्याला येणार आहे? इन्कम, प्रॉफिट, इच्छापूर्ती, मित्रमंडळी, मोठे संपर्क, नेटवर्किंग, सोशल सर्कल आणि मोठ्या भाऊबहिणींपासून चांगला फायदा होऊ शकतो. तसेच पुढचे तुमचे फ्युचरचे काही गोल असतील तर त्याच्याही अपेक्षा पूर्तीचा हा काळ आहे. अडकलेले पैसे हळूहळू यायला लागतात. नवीन कमाईचे सोर्स खूप चांगले तयार होऊ शकतात. तसंच जुन्या ओळखी सडनली तुम्हाला फायदा देऊन जातात. गुरुची 11व्या भावावर दृष्टी असेल तर खूप चांगले मित्र मिळतात, योग्य सल्लागार मिळतात आणि आपले समर्थक पण आपल्याला जोडले जातात. तुमचे दुरावलेले संबंध आता परत चांगले होतील. आणि 3ऱ्या भावावरची गुरुची दृष्टी हे तुमचं प्रेझेंटेशन, मार्केटिंग, सेल्स, लहान बहिणी भावाबरोबरचे संबंध सुधारतील. तो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला धैर्य म्हणजे साहस करण्याचे, पराक्रम करण्याचे, जे तुम्ही घाबरत होता, त्या निर्णयात कन्फ्युजन होतं, जे तुम्हाला स्वतःला व्यक्त करता येत नव्हतं, ते आता तुम्ही बेधडक बोलू शकता. स्वतः मेहनत करून स्वतःची ग्रोथ हा व्यक्ती या काळात करतो. तसेच त्याच्या लेखनात आणि बोलण्यात सुद्धा वजन येते. मकर लग्नासाठी आता गुरु 6व्या स्थानात आहे, म्हणजेच त्याची दृष्टी पडते 10व्या स्थानात आणि 2ऱ्या स्थानावर. तर ऑफिसमध्ये किंवा स्वतःच्या ऑफिसमध्ये तुमचे वरिष्ठांशी संबंध खूप सुधारतील. तुम्हाला बिझनेसमध्ये जो पैसा येणार तो आता बचतीला जाणार. कारण की बऱ्याचदा असं घडलेलं आहे आपल्याला मागे की आपण पैसे खूप कमवले पण पैसे कुठल्या ना कुठल्या गोष्टीत खर्च होत होते. पण आता हे पैसे एक संयुक्तिक इन्व्हेस्टमेंट आपल्या फॅमिलीद्वारे कुठे जागेत असो किंवा एफडी मध्ये असो ही तुमची होणारच होणार. तसंच आपल्या फॅमिलीतले संबंध पण आपल्यावर सुधारतील. तुमच्या वाणीत गोडवा येईल. वरिष्ठ लोक तुमच्यावर खुश असतील आणि व्यवसायात मान सन्मान वाढेल. कुंभ लग्नासाठी गुरु आता 5व्या स्थानात आहे आणि त्याची दृष्टी भाग्यस्थान तसेच लग्नस्थान याच्यावर चालली आहे. तर हा काळ तुमच्यासाठी म्हणजे भाग्याचं एक नवीन पर्व उघडणार आहे. तुमचं जे भाग्य जे काम करेल ते आता नुसतं पैसा, स्थावर इस्टेट याच्यावर काम करणं नसून तुमच्या स्वतःवर, स्वतःच्या पर्सनॅलिटीवर, स्वतःचं नॉलेज वाढवण्यासाठी भाग्य तुमचं काम करेल. आणि आतापर्यंत तुम्ही जे संचित नॉलेज जे काही करत होता, घेत होता, त्याचा उपयोग करून तुमचं भाग्य एक वेगळ्या दिशेने फळफळणार आहे. बरेच दिवस आपण विचार करत होतो की आपल्या कुलदेवतेला जायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, त्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. तसंच सगळ्या प्रकारच्या धार्मिक यात्रा या कामात होतील. तुमची अडलेली धार्मिक कामं सर्व पूर्ण होतील. जसं देऊळ बघायचा कोणाचा प्रकल्प असेल तर तो या काळात मार्गी लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे होम, अनुष्ठान आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. जनसामान्यात तुमचा रिस्पेक्ट हा खूप वाढेल. आता आपण बघणार आहोत मीन लग्नात. मीन लग्नामध्ये आता गुरु 4थ्या स्थानात आहे आणि त्याची नजर ही 8व्या आणि 12व्या स्थानावर जाते. तर तुमची बरीच वर्ष अडकलेली कामे ही सडनली आता मार्गस्थ होतील. तुम्हाला गुप्तधन किंवा एखाद्या ठराविक ठिकाणून जे पैसे मिळणार होते, त्या पैसे मिळून तुम्ही जे एक्सपान्शन करणार होतो, वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट करणार होता, ते मार्ग तुमचे आता मोकळे होतील. तसेच जमिनीखालचे ज्या लोकांचे व्यवसाय आहेत म्हणजे मायनिंग, बाकी सगळ्या गोष्टींचे, ते सगळे आता मार्गस्थ जोरात होतील. तसंच फॉरेन रिलेटेड ज्यांचे व्यवसाय आहे किंवा फॉरेन सेटलमेंटसाठी हा काळ खूप उत्कृष्ट आहे. तुमचा व्यवसाय जो फॉरेनशी निगडीत आहे त्यासाठी पण हा काळ खूपच चांगला आहे. तसंच जे लोक ऑकल्ट बिझनेसमध्ये, ज्योतिषशास्त्रात आहे, वास्तुशास्त्रात आहे, त्यांच्यासाठी पण हा काळ खूपच चांगला आहे.